नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. वरळीत शिंदे गटाच्या उपनेत्याच्या मुलाकडून हिट अँड रनचा प्रकार घडलाय. दुचाकीवरील दाम्पत्याला कारनं फरफटत नेलं, यात महिलेचा मृत्यू झालाय. शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा पोलिसांच्या ताब्यात आहेत. आरोपी मुलगा मात्र अजूनही फरार आहे. अपघाताआधी आरोपी मिहिर शहांचं जुहूतल्या बारमध्ये मद्यप्राशन झाल्याचं देखील सूत्रांकडून कळतंय. फरार आरोपी मिहिर शहाचा शोध सध्या घेतला जातोय. तपासासाठी पोलिसांची 4 पथकं रवाना झाली आहेत. बाबत वरळी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि कायद्याप्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम 105, 281, 125 ब, 229, 324 4 सह मोटर वाहन कायदा 184, 134 अ, 134 ब, 187 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे आणि गुन्ह्याचे पुढील तपास चालू आहे. हो, सकाळी आमची गाडी येत होती तिकडनं. मी आणि माझी मिसेस बसलेलो. 30 ते 35च्या स्पीडला एका कोपऱ्याने आम्ही चालत होतो. अचानक पाठीमागनं आला आणि धडकला आमच्या गाडीला. गाडीला धडकल्यावर आम्हाला समजलंच नाही काय झालं. आम्ही त्या बोनेटवर पडल्यावर मी त्याला हात मारला, थांब थांब थांब. त्यांनी पटकन ब्रेक मारल्यावर आम्ही दोघं जण खाली पडलो. तर मी डाव्या हाताला पडलो आणि तिला खेचणार तेवढ्यात त्यांनी ती गाडी तिच्या अंगावर चढवली आणि तिची फरफडत नेली. तिने सीजी हाऊस ते तुम्ही सी लिंक बघा किती लांब आहे. काय त्या बाईची अवस्था झाली सांगा. 2 पोरं टाकून गेली. आमचं कमावलं ना कोण नाही. आमचा मच्छीचा धंदा आहे. आम्ही उदाहरण त्याच्यावर आहे. त्या बाईच्या अंगावर कपडे नाही राहिले. बोला, आज तुम्ही या पक्षाचे त्या पक्षाचे तुम्ही बोलता, पण तुम्ही त्यांना सपोर्ट करता पाठीमागना. आम्हाला सपोर्ट करायला कोण असते हो सांगा. काय संबंध, काय आता तुम्ही नाही ते येतात, प्रवक्ते येतात, ते भाषण करतात. त्याच्या घरचा मेला का त्याला समजेल काय असते ते. अहो माझी बायको परत येणार आहे का सांगा. तुम्ही सांगा. आज ती मोठी लोक आहे. त्या मोठ्या लोकांच्या पाठीमागे सगळी दुनिया आहे. सांगा, गरिबांकडे कोण आहे सांगा. आता तुम्ही सांगा, त्यांनी त्याचे स्टिकर खोललं पक्षाचं. बघा जाऊन तिकडे आणि ती काच बघा. त्या काचेला तुम्ही परमिशन देता.